संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी नामा परते साधन नाही नामा परते साधन नाही जे तू करीसी अनिक काही ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी हकारोनी सांगे तुका हकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी विठ्ठल ओम नमो ज्ञात्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासु अवधारी जोजी महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते चिवंदु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुरतीक प्रदेशं विधीन्द्रादि देवे सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा धलो पावन झालो चराचरी नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती देहू निवासी संत सम्राट महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय आपल्याला नामाचा महत्त्व सांगतात। जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तुम्ही देवाचं नामस्मरण करा। मग ते कसंही घेतलं तरी काय होईल तर तुम्ही या संसार सागराच्या या भवसागरातून काय व्हाल तरुण जाल। नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी म्हणून असा महत्त्वपूर्ण लाभ तुम्ही तुमच्या पदरात पाडून घ्या जेणेकरून
विठ्ठलाच्या चरणाजवळ तुम्हाला काय मिळेल? जागा मिळेल. म्हणून नामासारखं अन्य कोणतंही साधन एवढं सोपं नाही की ज्याने तुम्ही काय व्हाल, या भवसागरातून तरुण जाल. नामापरते साधन नाही जे काही करीशी, तू जे काही केलं ते दुसरं नामाशिवाय काहीही करू शकत नाही. ते केलं तरी तुझी या भवसागरातून सुटका होणार नाही. तुकाराम महाराज हाका मारून सांगतात, बाबांनो काय करा, तुम्हाला जर असा महत्त्वपूर्ण लाभ जर तुमच्या पदरात पाडून घ्यायचा असेल तर तुम्ही त्या भगवंताचं नाम घ्या. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल चिंतनाकडे वळण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो असा की आपल्या पाटोदा या गावामध्ये श्री तुकाराम महाराज बीज निमित्त आयोजित संगीतमय रामकथा, ज्ञानयज्ञ व अखंड हरिनाम सप्ताह तथा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा चालू आहे. आपल्या या हरिनाम सप्ताहामध्ये ज्यांच्या रसाळ वाणीतून आपण ही रामायण कथा श्रवण करीत आहोत असे असणारे श्री हरिभक्त पारायण विष्णूजी महाराज देशमुख, व्रजरसिक, श्री धाम वृंदावन, कनकेश्वर आश्रम कनक यांच्या मुखातून आपण श्रीराम कथा ऐकत आहोत. तसेच हा अखंड हरिनाम सप्ताह ज्यांच्या सौजन्याने चालू आहे, मला वाटतं गेल्या वर्षी बंद होता ना, 1 वर्ष या सप्त्यामध्ये खंडन पडलं होतं, परंतु यावर्षी काही तरुण मंडळीने त्याचा पुढाकार घेतला, सहभाग घेतला आणि त्यांच्या सहकार्याने परत हा आपला अखंड हरिनाम सप्ताह चालू झाला. एकदा तरुण मंडळीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. तसेच त्या तरुण मंडळींना ज्यांनी सहकार्य केलं असे आपल्या गावातील असणारे वरिष्ठ भजनी मंडळ, गावातील सगळे महिला असो वा पुरुष असो, सगळ्यांनी या सप्ताहाकरिता मानधन दिलं, सहकार्य केलं आणि त्यामुळे आपला हा सप्ताह समोर अखंड चालू राहणार आहे. त्यामुळे तुमच्या सर्वांसाठी एकदा टाळ्या होऊ द्या. आणि आपल्या गावातील सर्वच भजने जे आले नाहीत त्यांच्यासाठी वाजवा, जे आले त्यांच्यासाठीही एकदा टाळ्या होऊ द्या. आता सगळ्या भजन्यांचं नाव घेणं शक्य नाही, म्हणून सगळ्या भजन्यांचं एकदाच नाव आणि एकदाच त्यांच्यासाठी टाळ्या. तसेच मृदंगवादक, मृदंग अलंकार आपल्या गावाचे लाडके जावई श्री हरिभक्त पारायण राजू महाराज जाधव खूप छान पखवाज वाजवतात, त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. तसेच आपल्या कीर्तन श्रवणासाठी आलेल्या सर्व महिला मंडळ सर्वांना मनापासून धन्यवाद देते. टाळकरी, विनेकरी, तोपदार बाबा, श्रोते सज्जन मायबाप, साऊंड सिस्टीम सर्वांच्या चरणावर नतमस्तक होते आणि माझ्या सेवेला सुरुवात करते. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय आपल्याला नामाचा महिमा सांगतात, नामाचं महत्व सांगतात. विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय आपल्याला या अभंगामध्ये नामाचं महत्व सांगतात. आता सांगण्याचा अधिकार कोणाला आहे? तुकोबरायांना सांगण्याचा अधिकार आहे का नाही? का तर तुकोबरायांना त्या नामाचं महत्व माहिती आहे. तुकोबरायांचा अधिकार काय सामान्य आहे का? नुसतं तुकाराम महाराजांचं नाव जरी घेतलं तर यम थरथर कापतात. तुकाराम तुकाराम नाम घेता कपेल आवाज तुकाराम तुकाराम नाम घेता कपेल तुकाराम
जेने केला हा पुरुषार्थ. तुकाराम महाराजांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी यम थरथर कापतात. मग आता देवाचं नाव घेतल्यावर काय होईल? तर तुकोबाराय म्हणतात त्या देवाच्या नामाचा महिमा स्वतः देवाला सुद्धा कळलेला नाही. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे घनश्यामा. त्या देवाला सुद्धा देवाच्या नामाचा महिमा कळाला नाही. मग एक वेळेस काय झालं, 3 जणी महिला एकत्र बसल्या. त्या काही तुमच्या आणि माझ्यासारख्या नव्हत्या, त्या महान माता होत्या. तर कोणत्या होत्या त्या 3 महिला? तर एक राममाता कौशल्या, दुसरी अंजनी माता, हनुमंत माता अंजनी, आणि तिसरी अगस्ती मुनीची पत्नी लोपामुद्रा. या 3 जणी महिला बसल्या असताना तिथे शेजारी चर्चा चालू होती. एक विनोद सांगतात, तिथे अशी चर्चा चालू होती की जो सर्वात मोठी थाप मारेल त्याला काय 10,000 रुपये बक्षीस. ही थाप नाही बरं का, पखवाजावरची थाप नाही, पाठीवरची थाप नाही. तर थाप कोणती? आम्हाला पण माहिती आहे थाप कशी मारायची ते. 1,000ची साडी आणली की सांगायची 2,000ची आणली. 1 लाखाची गाडी आणली की 1.5 लाखाची गाडी आहे. अशी थाप जो सर्वात जास्त मोठी थाप मारेल त्याला 10,000 रुपये बक्षीस मिळणार. मग आता तिथं अनेक लोकांनी मोठमोठ्या थापा मारल्या. हे 3घींना ते ऐकलं. त्यानंतर राममाता कौशल्या म्हटल्या, माझ्या रामाने काय केलं, 400 मैल पूल बांधला, रावणाला मारलं आणि सीतेला घेऊन आले. लगेच अंजनी माता म्हणल्या, माझ्या हनुमंताला जर सांगितलं असतं तर माझे हनुमंत उडून लंकेत गेले असते आणि सीतेला घेऊन आले असते. लगेच अगस्ती मुनीची पत्नी लोपमुद्रा म्हणाली, हनुमंताला उडून जायची आणि चोरून आणायची काय गरज होती? माझ्या पतीला जर सांगितलं असतं तर माझ्या पतीने समुद्र प्राशन केला असता, सगळं सैन्य पलीकडे गेलं असतं आणि लगेच सीता मातेला घेऊन येता आलं असतं. मग अशा ह्या 3घींचं बोलणं प्रभू रामचंद्र आणि हनुमंत ऐकत होते. त्यांनी ऐकल्यानंतर प्रभू रामचंद्र म्हणले, हनुमंता जा आणि आपल्या मातांची समजूत घालून ये. त्यावेळेस हनुमंतराया त्या 3घी माताजवळ गेले आणि पहिल्यांदा कौशल्या मातेकडे गेले, त्यांचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, माता, जो 400 मैल पूल बांधला तो प्रभू रामचंद्राने नाही बांधला, त्यांच्या नामाने तो काय झाला, तयार झाला. प्रभू रामचंद्राने एकदा प्रयोग केला पण त्यांच्याकडून दगड तरला का नाही. ज्यावेळेस राम नाव त्या दगडावर टाकलं त्यावेळेस तो दगड तरला. म्हणून हा काय आहे, नामाचा महिमा आहे, देवाचा नाही. परत अंजनी माताकडे गेले आणि म्हणाले, माते, माझ्यात उडायची शक्ती आली, ती कशामुळे? मी प्रभू रामचंद्राचं नामस्मरण केलं आणि माझ्यात त्या शक्तीचा संचार झाला आणि मी उडू शकलो. हे सगळं राम नामामुळे घडलं. अगस्ती मुनीच्या पत्नीकडे गेले आणि त्यांना म्हणले की तुमच्या पतीच्या पोटामध्ये समुद्र सामावतो, तो कशामुळे? तर ते राम नामस्मरण करतात, ओम नामाचा जप करतात, म्हणून काय होतं, त्यांच्या पोटामध्ये समुद्र सामावू शकतो. हे सगळे कशाची ताकद आहे? तर फक्त आणि फक्त नामाची ताकद आहे. रामामुळे अयोध्या नगरी तारली, पण नामाने माणूस भूतकाळात सुद्धा तरला, वर्तमान काळातही तरत आहे आणि भविष्य काळातही तरत आहे. ही कशाची शक्ती आहे? तर फक्त आणि फक्त नामाची शक्ती आहे. तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. बरं, या नामाने कोण कोण तरले? महापापी अजामेळ, तोही तारीला चांडाळ. नामे गजेंद्र तारीला, देवे मोक्षपदाशी नेला. आता महापापी अजामेळ होता. अजामेळ ब्राह्मणाची कथा तर आपण सगळ्यांनीच भागवत कथेमध्ये ऐकलेली आहे. तो अजामेळ ब्राह्मण एवढा पापी होता, पण कशामुळे तरला? नामामुळे तरला. गजेंद्र नावाचा हत्ती, त्याला मोक्षपद प्राप्त झालं. कशामुळे? फक्त आणि फक्त नामामुळे. नामामध्ये एवढी ताकद आहे, हरि उच्चारोनी अनंत पापरासी, जातील लया शिक्षण मात्रे. एका क्षणात सगळं पाप घालवण्याची शक्ती फक्त कशात आहे? तर नामस्मरणामध्ये आहे. त्या नामाच्या चिंतनाने आपल्यावर किती जरी विघ्न आले तरी ते 12 वाटांनी पळून जातात. नामाच्या तो
होऊन देशिना अर्धारी सुदर्शना नामाच्या चिंतने पारवाटा पडती विघ्ने होणे दिसिना अर्धारी सुदर्शना सुदर्शना वा समर्पक प्रमाण दिला. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. नामाच्या चिंतनाने आपल्यावर आलेलं संकट काय होतं, पळून जातं. एक जवळजवळ गावचे 2 मित्र होते. आता पाटोदा आणि येनोऱ्याचेच घ्या. 2-4 किलोमीटर गाव होतं. एका मित्राने सांगितलं की आमच्या इथं काय चालू आहे, अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि त्या सप्त्यामध्ये आमची आज संध्याकाळची पंगत आहे. म्हणून पाटोद्याच्या मित्राने काय केलं, येनोऱ्याच्या मित्राला जेवायला बोलवलं. त्याला म्हणे तू काय कर, आमची पंगत आहे तर जेवायला ये. तो जेवायला आला तेव्हा काय होता, उजेड होता, परंतु त्याला जेवून जायला उशीर झाला. 9:30 वाजले आणि तो आपला वापस जायला निघाला. इकडे कीर्तन चालू झालं आणि तो निघून गेला. मग आता गेला असताना त्या दिवशी नेमकी अमावस्या होती. तो 1 किलोमीटर गेला आणि तिथे त्याला 5 भूतांनी पकडलं. किती? 5 भूत वाटेत होते. त्या 5 भूतांनी त्याला पकडलं. आता पकडलं तर तो घाबरला. आता इकडे जाता येईना आणि इकडेही येता येईना. मग आता ते भूत म्हणले बरं झालं, आज आपल्याला काहीतरी मेजवानी चांगली खायला मिळाली, आपण काय करू, याला लवकर संपून टाकू. त्याच्यातले 2 भूत म्हणले नाही नाही, कच्चं खाल्लं तर आपलं पोट दुखेल नाही का, म्हणून तो म्हणला आपण याला भाजून खाऊ. मग ते म्हणले विस्तव कुठून आणायचा. त्यावेळेस 2 जण म्हणले आम्ही काय करतो, इथे जवळच गाव दिसतंय, तिथे कुठंतरी विस्तव असेल, आम्ही काय करू, विस्तव जाऊन आणतो, तुम्ही तोपर्यंत 3 जण याला घट्ट पकडून ठेवा. ते 2 जण विस्तव आणायला आले, परंतु इकडे काय चालू होतं, नामस्मरण चालू होतं, कीर्तन चालू होतं. म्हणून ते त्यांच्या कानावर गेलं आणि ते मागच्या मागच पळून गेले. आता त्यांना काय म्हणावं ते समजना. मग ते वापस गेल्यानंतर ते 3 भूत त्यांना म्हणले का रे तुम्ही पळत का आलात, तुम्हाला मी विस्तव आणायला सांगितलं होतं ना. ते म्हणलं तिथं ते चालू आहे, कारण की भूताला आपलं देवाचं काही नाव चालत नाही. तो म्हणला तिथे ते चालू आहे. ते म्हणले ते काय चालू आहे. आता ते भूतांना कळालं पण याला कळालंच नाही. नको जाऊ तेथे नाम त्या भूतांना चालत नाही. ते काय करतात, नाम जिथे असलं तिथून पळून जातात. मग हे म्हणले तुम्ही विस्तव नाही आणला तसे चालात,
ते म्हणला तिथे ते चालू आहे, ते नाव घेत नाहीत. मग तिथे ते चालू आहे म्हणल्यानंतर त्यांना कळालं, पण हे जो मित्र होता याला ज्याला पकडलं होतं त्याला माहिती नव्हतं की ते काय आहे ते. पण तरी पण तो काय म्हणला, आता हे ते म्हणल्यावर घाबरतेत म्हणल्यावर आपण काय करू, ह्या भूतांना घाबरू. मग तो म्हणला की तुम्ही जर मला नाही सोडलं तर मी काय म्हणेन ते म्हणेन, म्हणून मला सोडून द्या. भूताने थोडं सोडलं, तो पळाला. परत भूत त्याच्या मागं गेले, परत तो म्हणला तुम्ही जर मला सोडलं नाही तर मी ते म्हणेन. त्यालाही माहीत नव्हतं ते काय आहे ते, पण तो फक्त ते म्हणला. म्हणून तसं करत करत काय झाला, गावाजवळ आला. त्यावेळेस त्याचे कपडे ते फाटलेले होते. मग आता गावातले लोक म्हणले अरे तुला काय झालं. त्यावेळेस तो म्हणला मी इथून गेलो आणि मला 5 भूतांनी पकडलं. आता त्या भूतांनी पकडलं, ते म्हणले की याला काय करू आपण भाजून खाऊ. म्हणून 2 भूत विस्तव आणायला इकडे आले. पण ते वापस आले आणि ते म्हणले तिथे ते चालू आहे. तसं मी त्यांना ते म्हणत म्हणत इथपर्यंत कसा तरी सुटून आलो. ते म्हणजे काय तर त्यावेळेस ते गावातले लोक म्हणले ते नाम सोपेरे रामकृष्ण गोविंद वाचेशी सद्गत जपे आदी. ते नामस्मरण आहे, ते कीर्तन आहे, भजन आहे, रामकृष्ण नाम आहे. आणि त्या नावाने काय होतं, भूत सुद्धा पळून जातात. त्या भूतांना ते नाव जमत नाही. त्या माणसाला साधक काय नाव म्हणतात का काय कीर्तन होतं, नामस्मरण होतं ते सांगता येत नव्हतं. फक्त ते म्हणल्यामुळे त्याची काय झाली, त्याच्यातून सुटका झाली, त्याच्यातून तो तरुण गेला. मग तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही कसंही देवाचं नाव घेतलं तरीही तुम्ही काय कराल, या संसार सागरातून तरुण जाल. अभंगाचं प्रथम नाम घेता उठा उठी, नाम घेता उठी होय संसाराची तुटी. तुम्ही कशाही प्रकारे जरी देवाचं नाव घेतलं तरीही तुम्हाला काय आहे, तो देव त्यातून तारून नेतो. त्या मुलाला माहिती नव्हतं, त्या मित्राला माहिती नव्हतं की त्या देवाचं नाव काय आहे. फक्त ते भूत म्हणले तसं ते तो म्हणत गेला, तर त्याच्यातून काय झाली, सुटका झाली. मग या कलियुगामध्ये जर सगळ्यात सोपं जर काय असेल तर ते नामस्मरण आहे. या कलियुगामध्ये आपल्याला देवाची प्राप्ती, देवाची भेट जर कशाने होणार असेल तर फक्त कीर्तन आणि कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन.
नामस्मरण घ्यायला वेळ नाही. आपलं काम करून जरी आपण देवाचं नामस्मरण घेतलं तरीही ते काय आहे, श्रेष्ठ आहे. एकदा नारदजींनी भगवान विष्णूला प्रश्न विचारला, म्हणे या जगामध्ये तुमचा सगळ्यात श्रेष्ठ भक्त कोण आहे? त्यावेळेस भगवान विष्णूने नारदजीला सांगितलं, माझा श्रेष्ठ भक्त आहे तो कुठे आहे? पृथ्वीवर आहे. त्यावेळेस नारदजीला वाटलं, अरे आपण रात्रंदिवस काय करतो, फक्त आणि फक्त देवाचं नामस्मरण करतो आणि माझं नाव न घेता भगवान विष्णूने पृथ्वीवर एक माणूस आहे म्हणतात, तो कोण आहे? आता नारदजीला त्याची ओढ लागली, तो माणूस कोण आहे तो बघायचा. म्हणून नारदजीने भगवान विष्णूला सांगितलं की मला काय करा, त्याचा पत्ता द्या, मला त्याचं घर सांगा, तो काय करतो, तुमचं कधी नामस्मरण करतो, तर त्याला तुम्ही एवढं श्रेष्ठ भक्त समजता. त्यावेळेस भगवान विष्णूने नारदजीला त्याचा पत्ता दिला. नारदजी वेश बदलून त्याच्या घरी गेले. त्यावेळेस तो काय करत होता, किराणा मालाच्या दुकानात किराणा विकत होता. नारदजीला वाटलं, अरे हा तर साधा माणूस आहे, किराणा मालाच्या दुकानात किराणा विकतो आणि हा कसा श्रेष्ठ भक्त होऊ शकतो? त्यावेळेस नारदजीने त्याच्याकडे बघत राहिले, तो दिवसभर काय करतो. त्याने इमानदारीने आपला दिवसभर धंदा केला आणि संध्याकाळी घरी गेला. घरी गेल्यानंतर हातपाय धुतले, आपल्या आईवडिलांचे दर्शन घेतले, आपल्या लेकरांसोबत थोडंफार गप्पा गोष्टी केल्या, त्यांना मांडीवर घेतलं, सगळ्या परिवारासोबत जेवण केलं, संध्याकाळी देवाचं दर्शन घेतलं आणि पूजा करून तो झोपी गेला. परत सकाळी उठला, आंघोळ केली, देवाची पूजा केली आणि परत आपल्या कामावर गेला. आता नारदजी म्हणले, हा तर काहीच करत नाही, ह्याने किती वेळेस फक्त दोनदा देवाचं नामस्मरण घेतला, सकाळी आणि संध्याकाळी, मग हा कस काय श्रेष्ठ भक्त आहे? नारदजी भगवान विष्णूकडे गेले आणि त्यांना म्हणले, तुम्ही म्हणलात की तो श्रेष्ठ भक्त आहे, त्याने तर दिवसातून फक्त दोनदाच तुमचं नाम घेतलं, मग तो कस काय श्रेष्ठ भक्त आहे? मी तर दिवस रात्र तुमचं नाम घेतो. त्यावेळेस भगवान विष्णू म्हणले, मी तुला सांगतो, पण त्याच्या अगोदर काय कर. भगवान विष्णूने तेलाचा दिवा भरलेला दिला, काठोकाठ तेलाचा दिवा भरलेला दिला आणि भगवान विष्णूने सांगितलं, नारदजी तुम्ही काय करायचं, पृथ्वीची सगळी प्रदक्षिणा करायची, पण कशी? तो दिवा हातावर घ्यायचा आणि त्या दिव्यातला एकही थेंब तेल सांडू नाही दिला पाहिजे. त्यावेळेस नारदजी म्हणले, ठीक आहे. नारदजीने तो दिवा घेतला आणि सगळ्या पृथ्वीची प्रदक्षिणा करायला गेले. प्रदक्षिणा करून आले आणि परत देवाकडे आले. भगवान विष्णूला म्हटले, मी आलो, पृथ्वीची प्रदक्षिणा करून आलो. मग भगवान विष्णू म्हणले, दिव्यातलं तेल सांडलं का? तो म्हणला नाही. नारदजी म्हणले, एक थेंब सुद्धा सांडू दिला नाही. भगवान विष्णू म्हणले, बरं ठीक आहे, एक थेंब सुद्धा तेल सांडू दिलं नाही, पण ते दिवा घेऊन प्रदक्षिणा करत असताना तू माझं नाव किती वेळेस घेतलं? नारदजी म्हणले, एक वेळेस सुद्धा नाही. मग म्हणले, नारदजी तुम्हाला मी साधा दिव्या घेऊन प्रदक्षिणा करण्याचं काम दिलं, तर तुम्ही माझं नाव एकदा सुद्धा घेतलं नाही. आणि तो साधा माणूस आहे, परंतु आपलं सगळा कामधंदा इमानदारीने करून दिवसातून दोनदा का होईना माझं नित्य नामस्मरण करतो, नित्य नेमाने नामस्मरण करतो, म्हणून माझा तो श्रेष्ठ भक्त आहे. विठ्ठल आपल्याकडे वेळ जरी नसेल, पण आपण दिवसातून 2 वेळेस 1 वेळेस नित्य नेमाने देवाचं नामस्मरण केलं तर काय आहे, त्यानेच आपलं जीवनाचं सार्थक होणार आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे, या संसार सागरातून तरुण जाण्यासाठी देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. त्याच्यातून काय लाभ होईल हेच महाराज अभंगाच्या
मोठी असा महत्व कोणता, तर विठ्ठलाच्या पायाजवळ जाण्याचा. आपण कितीही प्रयत्न केला तर विठ्ठलाच्या पायाजवळ जाणार आहोत का? नाही. त्या विठ्ठलाच्या पायाजवळ एकदा गेलं की ते काय करणार आहेत, आपली या जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका करणार आहेत. विठ्ठल मग तुकाराम महाराज म्हणतात असा लाभ पदरात पाडून घ्या. आता लाभ म्हणलं की आपल्याला काय, आपल्या शब्दात त्याचा अर्थ काय होतो? लाभ म्हणलं की आपल्याला जर लॉटरी लागली तर लाभ झाला, धन अचानक धन प्राप्त झालं की लाभ झाला. पण तुकोबराय जे लाभ म्हणतात तो धनाचा लाभ आहे का? नाही. तुकोबरायांचं धन काय आहे, तर तुकोबराय म्हणतात आमचं परमार्थ हेच धन आहे. परमार्थ हे महाधन, जोडी देवाचे चरण. तुकोबराय म्हणतात परमार्थ हेच महाधन आहे. तुम्ही हे आंबा धन विठ्ठल जीवन टाळची पोळी यादन, आंबा विठ्ठल जीवन टाळची पोळी यादन, गोड लागे गोड लागे गोड लागे दादा किती विठ्ठल हाती विठ्ठल हाती विठ्ठल हाती आमच्या चित्तात सदा विठ्ठल आहे आणि विठ्ठल परमार्थ हेच आमचं काय आहे, महाधन आहे. पण आपलं धन काय आहे? पैसा. पैसाच सर्व काही आहे ना, आपण पैशालाच धन मानतो. मग हे धन तुम्ही कितीही कमावलं तरीही त्याचा काहीच उपयोग नाही. करोनी जतन कोणा कामा आले धन. हे पैसा कितीही जतन करून ठेवला तरीही तो कोणाच्याही कामाला येत नाही. एका गावामध्ये एका श्रीमंत माणसाच्या घरी लग्न होतं. तिथे एक भिकारी जेवायला आला. आता तिथे श्रीमंताचं लग्न म्हटल्यावर तिथं काय बघायचंय, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तिथे होते. आता ह्या भिकाऱ्याला ते पाहायला भेटतात का? नाही. तो भिकारी जेवायला येऊन बसला आणि सगळ्यात पहिल्यांदा आला जिरा राईस. जिरा राईस आला. त्याने काय केलं, सगळ्यांना एक एक भातवाडी देत होते, एक एक मूठ भात देत होते. तो म्हणला नाही, मला 3 मुठी टाका. किती? 3 मुठी भात टाका. म्हणून तो काय झालं, पत्रवाळी धरून बसला. तर नंतर बुंदीचे लाडू आले, मोतीचूर लाडू आले. एक एक द्यायचा होता. तो म्हणला मला 3 द्या. 3 दिले. बुंदी वाढली, भात वाढला, लाडू वाढले, वरण वाढलं, भाजी वाढली. नंतर आल्या तुपातल्या तळलेल्या पुऱ्या. पण त्याच्या पात्रावर जागाच राहिली नाही. त्याने काय की तो म्हणला मी हात लावतो पण काय करा, टाका. मग त्याने 4-5 पुऱ्याही घेतल्या. मग सगळं चिवडा वगैरे सगळं तो घेत होता, जे येईन ते घेत होता आणि सगळ्यापेक्षा जास्त टाका म्हणत होता. आता त्याच्या पात्रावर बसत नव्हतं. तो म्हणला मी दोन्ही हात लावतो पण काय करा, टाका. मग आता ते टाकत गेले आणि ते पात्र त्याचं पूर्ण फुल भरलं. म्हणून त्याला त्याचे हातच काढता येणार. ते पात्र फुल भरलं. सगळ्यांचं जेवण झालं, सगळ्यांना वाढलं, सगळ्यांचं जेवण झालं. पण याच्या पात्रावरचं सगळं तसंच होतं. का? याला खाताच येईना ना. का? तर ह्याने हाव भऱ्यावाने काय केलं होतं, सगळं पूर्ण पत्रवाळी भरून घेतली होती. आणि तो नुसता बघत बसला आणि पत्रवाळी उचलणारे आले. सगळ्या पत्रवाळ्या उचलत आले, त्याच्याजवळ आले. म्हणले एवढं उष्ट टाकतात का? पत्रवाळी उचलली आणि दिली टाकून त्याच्यात. आता हा उपाशीच राहिला. कशामुळे? नुसती हाव केली. तसं आपण काय करतो, आयुष्यभर धनाची हाव करतो. आता त्या माणसाने काय केलं, ते पदार्थ घ्यायची नुसती हाव केली. परंतु त्याला एक तरी पदार्थ खाता आला का? नाही. एक सुद्धा पदार्थ खाता आला नाही. तसं आपण काय करतो, आपण फक्त आयुष्यभर पैसा 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 करतो. परंतु आपल्याला त्याचा उपभोग घेता येत नाही. येतो का? आपल्या देहाचा काहीच भरवसा नाही. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. हा देह काळाच्या सपाट्यात एक ना एक दिवस जाणार आहे आणि या देहाला
काळ खाणार आहे. त्या भरोसा देह जाईल 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 जाईल त्याशी काळोबा खाईल. एक ना एक दिवस या देहाला काळ नेणार आहे. आपल्याला हा देह सोडावा लागणार आहे. आपल्यालाच काय, आपली काय गती आहे, आपल्याकडे काय धन आहे. एवढा राजा रावण होता, त्याची संपदा किती होती. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे त्याची संपदा केवढी, सांगा ते कवडी गेली नाही. तुकाराम महाराज म्हणतात, रावणाकडे किती संपदा होती. आपल्याकडे, आपल्या सगळ्या गावाकडे निघणार नाही. आपल्या सगळ्या गावाकडे काय, आपल्या जिल्ह्यात सुद्धा निघणार नाही. एवढी संपत्ती ते रावणाची होती. तरी पण त्याच्या सोबत काही गेलं का. धन मिळविले कोटी धन धन मिळविले कोटी सवे नये रे लंगोटी. आपण कितीही जरी धन कमावलं तरी आपल्या सोबत काहीही येणार नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही या जन्माला आलात तर या देहाचं काय करा, सार्थक करून घ्या. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. तुकाराम महाराजांनी काय केलं, जन्मात येऊन फक्त एका विठ्ठलाचं नामस्मरण चिंतन केलं. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठल नावाचा अवलंब मी काय केला, माझ्या जीवनात केला, म्हणून माझ्या जीवनाचं सार्थक झालं. तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनाचं सार्थक करून घ्या. तर जीवनाचं सार्थक कशात आहे, तर आपण जन्माला आलो तर देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि त्या नामस्मरणामध्ये किती ताकद आहे, तर आपलं अनंत जन्माचं पाप जळण्याची ताकद त्या नामस्मरणामध्ये आहे. म्हणून तुम्ही काय करा, त्या देवाचं नामस्मरण करा. मग ते नाम घ्यायलाही किती सोपं आहे. अभंगाचं तिसरं आ
जे तू करीशी अनेक काही. या नामाशिवाय दुसरं तू काहीही जीवनामध्ये केलं तरीही तुझ्या जीवनाचं सार्थक होणार नाही. मग या नामस्मरणाचा लाभ घेऊन तुम्ही काय करा, तुमच्या जीवनाला सार्थकी लावा. तुमचं जीवन, तुमचा हा जो देह आहे या देहाचं कल्याण करून घ्या, सार्थक करून घ्या. नामासारखं सोपं साधन या जगात दुसरं नाही. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. हे घ्यायलाही सोपं आहे. यांनी काय होतं, अनंत पापाचे, अनंत राशीच्या राशी जरी असल्या पापाच्या तरी काय होतात, जळून जातात. नाम तारक त्रिभुवनी म्हणे नाम याची जनी. जनाबाई म्हणतात हे नाम तिन्ही लोकात श्रेष्ठ आहे. पण आपण नामस्मरण न घेता जर वाईट कर्म केले तर आपल्याला काय होईल, त्या कर्माचे भोग भोगावे लागतील. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐशे किती. नाहीतर या जन्माला येऊन आपण किती वेळेस मरणार, किती वेळेस जन्माला येणार. विठ्ठल विठ्ठल किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे भजित. जर देवाचं नामस्मरण नाही केलं तर आपल्याला काय व्हावं लागेल, 84 लक्ष येवनीमध्ये फिरत फिरत राहावं लागेल. उपजेते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जे उपजलं त्याचा नाश होणार आहे, जे जन्माला आलं ते मरणार आहे. आतापर्यंत एक तरी आहे का की जो जन्माला आला आणि मेलाच नाही? असं होत नाही. पण त्याने त्या जन्मात येऊन जे जे कर्म केले त्याचे भोग त्याला भोगावे लागतात. जसे कर्म केले तसे त्याला फळ मिळते. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. त्याला त्याचं फळ भोगावं लागतं. मग आपण या जन्मामध्ये येऊन चांगले कर्म केले तर आपल्याला त्याचं चांगलं. करा रे बापानो साधना म्हणून एकनाथ महाराज हरिपाठामध्ये सांगतात तुम्ही कोणतं साधन करा, हरीचं नामस्मरणाचं साधन तुम्ही करा, जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये काय करा रे बापांनो साधन हरीचे झनी करणीचे करू नका, जेणेनो हे जन्म यमाची यातना ऐशिया साधना करा, काही असं साधन करा की तुम्हाला यमाच्या यातना भोगाव्या लागणार नाहीत. जसं तुम्ही साधन केलं, जसं तुम्ही नामस्मरण केलं, या देहात येऊन जसे तुम्ही कर्म केले त्याचे फळ तुम्हाला भोगावे लागणार आहे.
आपण प्रत्येक कीर्तनामध्ये प्रमाण म्हणतो देवाने हा देह कशासाठी दिलेला आहे? भजनासाठी दिलेला आहे. देवी दिला देह भजना तुम्हाला देवी दिला देह देवाने हा देह आपल्याला भजनासाठी दिलाय. आपल्याला माहिती आहे आपण प्रत्येक वेळेस म्हणतो, परंतु भजन करतो का? नाही. आपण काय करतो? जन्माला आलं की या माया मोहाच्या बंधनामध्ये अडकतो. या फाटा, कशाचा फाटा? तर माया मोहाचा फाटा आपल्याला काय होतो? त्याची बाधा होते आणि त्याची बाधा झाल्यामुळे आपल्याला तो देवाच्या चरणाकडे जाऊ देत नाही, देवाच्या नामस्मरणाकडे जाऊ देत नाही. आपण काय करतो? सुखाच्या मागे लागतो. सगळा जन्म आपला सुखाच्या आशेमध्ये जातो, परंतु आपल्याला सुख मिळत सर्व सुखाची आशा जन्मलेला जीवन आपण काय करतो? बर्बाद करतो, परंतु आपल्याला सुख प्राप्त होत नाही. पूर्वी काय होतं? वाहनं नव्हते, त्यामुळे काय करायचे? व्यापारी सगळे घोड्यावर जायचे, घोड्यावर प्रवास करायचे. घोड्यावर प्रवास करत असताना एक व्यापारी बाजाराला जायला निघाला आणि त्या बाजाराला जायच्या घाईमध्ये त्याने काय केलं? त्या घोड्याला चाराच टाकला नाही. घोड्याला चारा टाकला नाही आणि बाजाराला जायला निघाला. त्याला वाटलं आता याला जर चारा टाकत बसलं तर काय होईल? आपला बाजार उठून जाईल, मग आपल्याला बाजाराला जाणं होणार नाही. म्हणून त्याने काय केलं? तसंच त्या घोड्याला मागून मारायचा आणि तो घोडा पुढे पुढे चालायचा. परंतु तो घोडा एवढा व्याकुळ झाला होता, त्याला का? तर त्याला भूक लागली होती. आपल्याला भूक लागली तर आपल्याला काम करू वाटतं का? नाही. एका जागेवर बसतो, तसं त्या घोड्याची अवस्था झाली. त्याला वाटलं आता काय करावं? बसावं. पण त्याच्या हातात आहे का ते? ते त्याच्या हातात नव्हतं. ते कोणाच्या हातात होतं? त्या व्यापाऱ्याच्या हातात होतं, त्याच्या मालकाच्या हातात होतं. मग तो घोडा चालत असताना त्याला एवढी भूक लागली, तो म्हणला आता बसावं. पण त्याला बसता येत होतं का?
नाही. मग त्याच्या मालकाने काय केलं, म्हणला असा हा घोडा चालणार नाही, आपला बाजार उठून जाईल, हा कधी नेईल आपल्याला बाजारापर्यंत. त्यावेळेस त्या व्यापाऱ्याने काय केलं, चालत असताना रस्त्याने त्याला घास दिसला, हिरवा घास टाकलेला असेल एखाद्या शेतकऱ्याने. त्याने काय केलं, तो मुठभर घास आणला, मुठभर घास हातात आणला आणि त्याच्याकडे काठी होती. त्या घोड्याला मारायला काठी होती ना त्याच्याकडे. मग त्याने ती काय केली, ती काठी घोड्याच्या असं डोक्यावर बांधली, अशी लांब डोक्यावर बांधली आणि त्या काठीच्या शेंड्याला तो घास बांधला, मुठभर घास बांधला. आणि मग या घोड्याला वाटलं की आता काय करावं, आपण जरासं पुढं पळालं की आपल्याला काय होईल, हा घास तोंडात येईल. म्हणून ते घोडा त्या घासाच्या आशेनं पळत 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 पळायला लागला. पण जसा जसा तो घोडा पळत होता तसं तसा तो घास सुद्धा लांब लांब जात होता. पण त्याला वाटत होतं, त्याला आशा होती की काय आपल्याला हा घास मिळणार आहे, कशामुळे, पळालं तर. मग तो पळून 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 एवढा थकला आणि जाग्यावरच मरण पावला. जाग्यावर मरण पावला, परंतु त्याला ते घास भेटला नाही. मग आता जसं त्या घोड्याने एवढं पळाला पळाला, त्याला काय दाखवलं होतं, त्या घासाची आशा होती. तसं आपण आयुष्यभर जीवनामध्ये कितीही पळालं तरी आपल्याला सुख मिळणार आहे का. मर्ग जळ दिसे साधा पांढरा देवया, देवला कोणी, कोटिया देवला कोणी. मर्ग जळ दिसे मृगजळ जसं भासतं तसं काय आहे, आपल्याला वाटतं की सुख आज नाही तर उद्या मिळेल, परंतु अख्ख्या जीवनामध्ये कितीही आपण त्या सुखाच्या मागे धावलं तरीही आपल्याला सुख मिळत नाही. पण तरीही आपल्याला आशा असते की सुख आज ना उद्या तरी मिळेल. जनाबाई महाराज सुद्धा सांगतात, या देहात तुम्ही जन्माला आलात तर काय करा, देहाचं सार्थक करून घ्या. जन्मा येऊन या देख करा देहाचे सार्थक. जनाबाई महाराज सुद्धा म्हणतात, तुम्ही काय करा, या जन्माला आलात ना तर तुमच्या देहाचं सार्थक करा, देवाचं नामस्मरण करा. एवढंच नाही तर तुकोबाराय म्हणतात, मी तुमच्या पाया पडून सांगतो, तुम्ही काय करा, देवाचं तुकाराम महाराज म्हणतात, मी तुमच्या पाया पडून सांगतो, तुम्हाला विनवणी करून सांगतो, तुम्ही काय करा, देवाचं नामस्मरण करा. मुख तुम्हाला दिले कशासाठी, देवाचं नामस्मरण करण्यासाठी. राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया, राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया. आया पिया सुख से सोया, आया पिया सुख से सोया, राम भजन को दिया, कमल मुख, राम भजन को दिया. भजन करण्यासाठी मुख दिलं, टाळ्या वाजवण्यासाठी हात दिलं, पण आपण काय करतो, खातो पितो आणि आयुष करतो. फक्त खातो, पितो राम आणि- राम काळी वाजवा मन राम राम काळी वाजवा
मन राम राम टाळी वाजवाते मन राम टाळी वाजवाते मन राम मुखाने काय म्हणा, राम राम म्हणा. त्याच्यात कोणाचं हित आहे? तुमचं हित आहे, स्वतःचं हित आहे. स्वतःच्या हितासाठी देवाचं नामस्मरण करा. कोणी म्हणते सांगते म्हणून देवाचं नामस्मरण करू नका. तरीही तुकाराम महाराज सांगतात, मी हका मारून लोकांना सांगतो की तुम्ही काय करा, नामस्मरण. सांगे तुका म्हणून तुम्ही काय करा, नामस्मरण करा, देवाचं नाव घ्या, हाताने टाळी वाजवा आणि मुखाने देवाचं नाव घ्या. त्याच्यात आपलं जीवनाचं सार्थक आहे. म्हणून सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवून प्रेमाने त्या देवाचं, पांडुरंग परमात्म्याचं भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा सर्वांना टाळी वाजवा म्हणलं, कोणी कोणी टाळी वाजवली? जीवनाचं सार्थक करून नाही घ्यायचं तुम्हाला? तुम्हाला हात काय नुसते देवाने जेवायला दिलेत काय? टाळी वाजवायला दिलेत ना? मी म्हणले म्हणून नाही, तर देवाचं नामचिंतन करण्यासाठी देवाने, त्या देवाच्या नामस्मरणाने तुमच्या जीवनाचं सार्थक व्हावं यासाठी टाळी वाजवायची असते. सर्वांनी एकदा जोरदार टाळी वाजवा.
विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराज हाका मारून सांगा तुम्ही, नाहीतर पाय पडून सांगा. आम्ही काय टाळी वाजवणार नाही, आम्ही काय नामस्मरण करणार नाही. आम्ही जन्माला येऊस तरच देवाची प्रार्थना करतो, त्याच्यानंतर आम्ही देवाला विसरून जातो आणि या मोहमायेच्या जाळ्यामध्ये अडकतो. मग काय हे देवाचं चरित्र आहे म्हणून आवडत नाही का? जराशा गप्पा मारल्या असत्या, थोडंसं हसायचं सांगितलं असतं तर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या असत्या, नाही का? देवाचे चरित्र नावडे सर्वथा, विनोदाची कथा गोड लागे. देवाचं चरित्र सांगितलं तर आवडत नाही, पण हसायचं जर सांगितलं, जोक केले, विनोद केले तर सगळ्याला आवडतात. आजकाल बरोबर आहे, कलियुग आहे ना, ती सगळीकडेच प्रथा चालू आहे. जर विनोदाचार्य आला तरच सगळ्यांना चांगलं वाटतं. आदले भारी कीर्तन होतं, लय मज्जा आली. मज्जासाठी कीर्तन आहे का? आपल्या देहाचं सार्थक व्हावं यासाठी कीर्तन आहे. हसायला तर काय कोणालाही हसवता येतं. एक 4-5 कॉलेज कुमार होते, ते आता पंढरपूरला दर्शनाला जायला निघा, पण ते देवाच्या दर्शनासाठी नव्हते. त्यांना फक्त फिरायला जायचं होतं. म्हणले जाऊ दे, देवाच्या दर्शनात काय पण फिरून येणं होईल आणि पंढरपूर बघणं होईल, म्हणून ते पंढरपूरला गेले. आता पंढरपूरला गेल्यानंतर चांगले सूट बूट टाय सगळे मस्त चांगले कपडे घालून गेले होते. ते देवाच्या दर्शनाला गेले. आता देवाच्या दर्शनाला गेल्यावर आपल्याला माहिती आहे पंढरपूरला किती गर्दी असते. एवढी गर्दी होती, त्या गर्दीमध्ये ते चेंगरायला लागले. ते म्हणले उगाच आलो बाबा, आपल्याला यायचं नव्हतं तरी आपण पंढरपूर बघण्यासाठी आलोय, आता दर्शन घेऊ म्हणून बारीला लागले. त्या बारीमध्ये एवढी चेंगराचेंगरी झाली की कपडेच फाटले त्यांची. ते थोडासा धक्का लागला कोणाचं काय करायचे, होय पलीकडं. दर्शनासाठी जातून एकमेकाचा धक्का सुद्धा सहन होत नाही. मग ते दर्शन घेऊन कसे तरी बाहेर निघले. त्या गर्दीतून बाहेर निघल्यानंतर बाहेर निघले की तिथे 4-5 भिकारी बसलेले होते. ते भिकारी असे हात पसरूनच होते. आता त्यांना दिसले हे पोरं. आता यांची अगोदर देवावर श्रद्धा नसते, सगळ्यांचीच नाही बरं का. अनेक जणांना देव आहे हे मान्य नाही, सगळ्यांचीच नाही. काही जणांना मान्य आहे की देव आहे, श्रद्धेनं जातात, देवाचं दर्शन घेतात. हे दर्शन घेऊन बाहेर निघले आणि ते भिकारी हात पसरून होते. आता यांना मागू लागले, साहेब काहीतरी द्या. साहेब म्हणले आमच्या अगोदरच कपडे फाटले, आम्ही काय द्यावं. एक तर अगोदर दर्शनाला यायचं नव्हतं, एक तर एवढी गर्दी झाली, या गर्दीमध्ये आम्ही चेंगरलो आणि आता हे भिकारी पैसे मागायलेत. एवढा राग आला त्यांना, पण काय करावं. ते म्हणले साहेब तुमचे किती छान कपडे आहेत. ते भिकारी म्हणले तुमचे एवढे सूट बूट टाय, एवढे श्रीमंत दिसता तुम्ही, 10-5 रुपये देत नाही भिकाऱ्याला. मग त्यांनी काय केलं, कोणी 5 रुपये कोणी 10 रुपये दिले ना, आणि ते बाजूला झाली. आता एक श्रीमंत पाटील ते दर्शन घेऊन बाहेर आला आणि हे भिकारी तसं त्याला सुद्धा पैसे मागू लागले. आता हे मुलं बघू लागले, हा पाटील काय देणार नेमकं. ते भिकारी हसायला लागले. आता या मुलांना वाटलं की त्या पाटलाने यांना 100 रुपये दिले असावे त्यावेळेस, त्यामुळे काय होतात हे भिकारी हसायला लागलेत. मग आता तो भिकारी, तो पाटील त्या भिकाऱ्याला काय करू लागला, हातावर गुदगुल्या करू लागला. हातावर गुदगुल्या करीत 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 प्रत्येकाच्या हातावर गुदगुल्या करीत करीत आला. पण या मुलांना वाटलं पैसे देत आहेत. ह्या मुलांनी विचारलं, पाटील तुम्ही त्या भिकाऱ्याला असं काय दिलं, म्हणून ते एवढे हसत होते. तो पाटील म्हणला मी काहीच नाही दिलं, मी फक्त काय केलं, त्याच्या हातावर गुदगुल्या केल्या आणि त्यामुळे ते काय झाले, हसायला लागले. म्हणून ते हसायला लागलेत. मग हे म्हणले अरे आपण तर त्या भिकाऱ्याला पैसे दिलेत तरीही आपल्यावरती रागवले आणि म्हणले काय 5-5, 10-10 रुपये देतात तुम्ही, आणि या पाटलाने तर काहीच दिलं नाही तरीही ते हसायला लागले. मग म्हणले लटके ते रुचे, साच कोणाही न पचे, खरं कोणालाही पचत नाही, लटकच लागतं. गुदगुल्या जर केल्या तर आपल्याला हसू येतं, जसं विनोद केले की आपल्याला हसू येतं, आणि देवाचं चरित्र सांगितलं तर ते एवढं कानाला गोड लागत नाही. विठ्ठल विठ्ठल विनोद
देवाचं चरित्र सांगितलं तर चांगलं वाटत नाही. असं नाही बरं का, प्रत्येकालाच वाटतं. या जगामध्ये 2 प्रकारची लोक आहेत. ते कोणते कोणते आहेत माहिती आहे का तुम्हाला? या जगामध्ये 2 प्रकारची लोक आहेत. ते कोणते? तर एक आस्तिक आणि एक नास्तिक. एक आस्तिक आणि नास्तिक 2 प्रकारचे लोक या जगामध्ये आहेत. जो आस्तिक आहे तोही ब्रह्मात आहे आणि जो नास्तिक आहे का तोही ब्रह्मात आहे. कोणाला विचारलं देव आहे का, तो म्हणतो असल, नाही का. परंपरा आहे, आमच्या मागचे सगळे वडील आजोबा पंजोबा सगळे देवाचं नाव घेतात, म्हणून आम्हीही देवाचं नाव घेतो. आम्हाला काय देव आहे का नाही माहीत नाही. एका गावामध्ये काय झालं, एक साधू आले आणि तिथे भागवत कथा करायची होती. ते संन्यासी दिसले. आता गावातल्या लोकांना वाटलं हे चांगली कथा सांगतील, म्हणून त्यांनी काय केलं, त्या साधू महाराजांना म्हणले तुम्ही काय करा, आम्हाला कथा सांगा. सगळं स्टेज बीज सगळं तयार केलं, मंडप दिला सगळं. साधू महाराज आले. पण साधू महाराज म्हणले माझी एक अट आहे. ती कोणती? ते लोक म्हणले काय अट आहे तुमची? त्यावेळेस साधू महाराज म्हणले माझा एक प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं जर तुम्ही उत्तर दिलं तरच मी काय करेन, इथे कथा करेन. ते गावातले लोक म्हणले ठीक आहे. महाराज आले, आसनावर बसले आणि आसनावर बसल्यानंतर त्यांनी अगोदर सांगितलं की माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणल्याबरोबर लोक म्हणले ठीक आहे. मग ते साधू महाराज म्हणले या जगात देव आहे का सांगा. सगळे लोक म्हणले हो. ते साधू महाराज उतरले, त्या आसनावरून उतरले आणि चालायला लागले रस्त्याने. आता हे लोक म्हणले काय झालं साधू महाराज? ते म्हणले तुम्ही म्हणता या जगात देव आहे, तर मग इतकं चांगलं गाव आहे, तुम्हाला सगळं कळतं की जगात देव आहे, मग तुमच्या गावात भागवत कथा करायची काय गरज आहे? नामाचं महत्त्व सांगायची गरज नाही. तुम्हाला अगोदरच कळालेलं आहे की देव आहे, म्हणून तुम्ही नामस्मरण करता. ते म्हणले नाही. म्हणले साधू महाराज सांगा, आम्हाला कथा सांगण्याची गरज आहे. दुसऱ्या दिवशी साधू महाराज आले, परत स्टेजवर जाऊन बसले. म्हणले माझ्या अगोदर प्रश्नाचं उत्तर द्या. आता सगळ्या गावकऱ्यांनी काय केलं, विचार केला. म्हणले आपण देव आहे म्हणलं तर साधू महाराजांनी आपल्याला कथा सांगायला नकार दिला. आता सगळ्यांनी काय म्हणायचं, देव नाही सांगायचं. म्हणजे साधू महाराज काय करतील, आपल्याला कथा सांगतील. मग दुसऱ्या दिवशी साधू महाराज आसनावर बसले, स्टेजवर जाऊन बसले आणि विचारलं सांगा मंडळी या जगात देव आहे का? त्यावेळेस गावातले सगळे लोक म्हणले या जगात देव नाही. त्यावेळेस सुद्धा साधू महाराज त्या स्टेजवरून खाली उतरले आणि रस्त्याने चालायला निघाले. मग आता लोक म्हणले काय भानगडे बाबा ह्या साधू महाराजांची, देव आहे म्हणलं तरी कथा करत नाहीत, देव नाही म्हणलं तरी कथा करत नाहीत. म्हणले साधू महाराज काय झालं? ते म्हणे तुम्ही देव नाही म्हणतात, एवढे नास्तिक लोक गावात असल्यानंतर कशाला कथा सांगू मी तुम्हाला? तुम्ही काय देव आहे मान्य करणार आहेत का? देव नाही म्हणतात. परत तिसऱ्या दिवशी साधू महाराज आले, पण सगळ्यांनी विचार केला. काय विचार केला मग? ते म्हणले आता देव आहे म्हणले तरी साधू महाराज जातात, नाही म्हणले तरी साधू महाराज जातात. आता काय करायचं, उद्या सगळ्यांनी अर्ध्या जणांनी देव आहे म्हणायचं, अर्ध्या जणांनी देव नाही म्हणायचं. सगळ्यांनी विचार केला. मग दुसऱ्या दिवशी साधू महाराज आले, स्टेजवर येऊन बसले आणि साधू महाराजांनी विचारलं सांगा गावकरी या जगात देव आहे का? त्यावेळेस गावातले अर्धे लोक म्हणले आहे 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 आणि अर्धे नाही. अर्ध्या लोकांनी होकार दिला, अर्ध्या लोकांनी नकार दिला. तरीही साधू महाराज आसनावरून उठले आणि चालायला लागले. आता हे सगळे गावकरी त्या साधू महाराजांच्या मागे गेले. साधू महाराजांना म्हणले का हो साधू महाराज, आम्ही तुम्हाला आहे म्हणलं तरी कथा सांगत नाहीत, नाही म्हणलं तरी कथा सांगत नाहीत. आता आम्ही प्लॅन केला की अर्ध्याने आहे सांगायचं ना अर्ध्याने नाही सांगायचं, तरी तुम्ही कथा सांगत नाहीत, आता काय झालं? त्यावेळेस साधू महाराज म्हणले तुम्ही अर्धे जण देव आहे म्हणतात, अर्धे जण देव नाही म्हणतात, दोघंही ब्रह्मात आहेत. एक दिवस आहे म्हणतात, एक दिवस नाही म्हणतात. आता जे आहे म्हणलेत आणि जे नाही म्हणलेत, तर जे आहेत त्यांनी जे देव नाही म्हणतात त्यांना काय करायचं, तुमच्याच तुम्ही पटवून द्यायचं. मी काही कथा करणार नाही. विठ्ठल विठ्ठल. मग साधू महाराज म्हणतात की ज्यांना माहिती आहे की देव आहे त्यांनी काय करायचं, जे देव मानत नाही त्यांना पटवून द्यायचं. मग आता संत आपल्याला एवढे सांगतात, हाका मारून सांगतात, पाया पडून सांगतात, विनवणी करून सांगतात
तरीही आपण मानायला तयार नाहीत. मग आता आपण एकमेकांना सांगितलं तर आपण ऐकणार का? नाही ऐकणार. मग तुकाराम महाराज म्हणतात, मी तुम्हाला हका मारून सांगतो अभंगाचं शेवटचं चरण. हा करे मी सांगे तुका, हा करे मी सांगे तुका, भय शंका काहीही धरायची नाही. सगळ्यांनी काय करायचं तर परमार्थ करायचा. आपल्याला जसं देवाचं नाव घेता येईल तसं देवाचं नाव घ्यायचं आणि आपल्या जीवनाचं सार्थक आपण करून घ्यायचं. झालेली कीर्तन सेवा सर्व श्रोते सज्जन मायबाप टाळकरी विनेकरी आणि आमच्या यूट्यूब चॅनलचं नाव घ्यायचं राहिलं. जे घराघरात झोपलेले आहेत, जे कीर्तनाला येत नाहीत, त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी महाराष्ट्रात ते भजनं, कीर्तनं, प्रवचनं, भागवत कथा ऐकण्याचं सगळ्यांना आनंद देतात. असं आनंद यूट्यूब चॅनल त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. सर्व टाळकरी विनेकरी श्रोते सज्जन मायबाप माता भगिनी पखवाज वादक सर्वांच्या चरणी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, माऊलींच्या चरणी सेवा अर्पण करून सेवेला इथेच पूर्णविराम. ज्ञानेश्वर